दिव्यांग घटकाच्या पुनर्वसन आणि विकासासाठी शासनाच्या विविध कल्याणकारी योजना आहेत. मात्र त्या समाजात तळागाळापर्यंत पोहोचत नाही. त्यामुळे दिव्यांग व्यक्तींच्या वाट्याला केवळ संघर्षच येतो. दिव्यांग घटकांच्या योजना प्रत्यक्षात अंमलात येत नाहीत तोपर्यंत दिव्यांगांचा विकास होऊ शकत नाही. यासाठी दिव्यांग विकास फाउंडेशन प्रणीत दिव्यांग हक्क समितीनं शासन दरबारी वेळोवेळी विविध मागण्या निवेदनाच्या माध्यमातून देऊन पाठपुरावा केला. मात्र सरकार दिव्यांगांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करत असल्यानं संघटनेचे अध्यक्ष बापूराव काणे यांच्या नेतृत्वाखाली मुंबई येथील मंत्रालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये कोल्हापूर जिल्हा आणि शहर दिव्यांग कृती समितीचे अध्यक्ष संजय सिंह जाधव यांच्यासह असंख्य दिव्यांग कार्यकर्ते सहभागी झाले होते. यावेळी आपल्या मागण्यांबाबत दिव्यांग बांधव आक्रमक झाल्याचं लक्षात आल्यावर पोलिसांनी मोर्चा अडवला आणि त्यांनीच मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव पाटणकर साहेब यांची भेट घालून दिली. प्रधान सचिव आणि संघटनेचे नेते यांच्यामध्ये जवळजवळ 1 तास चर्चा झाली. यावेळी दिव्यांगांच्या टक्केवारीनुसार 3,000, 4,000, 5,000 पेन्शन देण्याचं मान्य केलं. तसेच बीज भांडवल 1,50,000वरून 2.5 लाख करण्याचं ठरलं. त्याचबरोबर विनाअट घरकुल, अंत्योदय रेशन कार्ड बाबत योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन शासनाच्या वतीनं देण्यात आले. दिव्यांगांच्या मागण्यांकडे शासनानं दुर्लक्ष केल्यास संपूर्ण महाराष्ट्रभर जनआंदोलन उभारणार असल्याचं संजय सिंह जाधव यांनी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना सांगितलंय. या आंदोलनात कोल्हापूर येथून संदीप दळवी, सूर्यकांत मोरे, संदीप चोरडे, राजाराम भोईटे, रोहन नरके, तेजस तोडकर, सागर गाडगे, राजाराम सुतार, अमोल पाटील, सिद्धू गावडे यासह असंख्य दिव्यांग मोर्चात सहभागी झाले होते. NTV न्यूज मराठी, कोल्हापूर.